जरांगे पाटलांची जरांगे पाटील यांच्या मूळ गावी मातोरीमध्ये पोहोचलेले आहेत। फटाक्यांच्या आतषबाजीने जरांगे पाटील यांचं स्वागत झालेलं आहे। दरम्यान याविषयी त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सचिन जिरे यांनी। बघूया। आपल्या मूळ गावी मातोरी या ठिकाणी आलेले आहेत। त्यांचं भव्य असं जंगी स्वागत गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आलेलं आहे। तुम्ही अनेक महिन्यानंतर तुमच्या गावामध्ये दाखल झालेला आहे आणि तुमच्या गावकऱ्यांच्या वतीने तुमचं एक जल्लोषात स्वागत केलं गेलं। नाही, याला स्वागत नाही म्हणायचं, हे मायबापाचं मूळच्या गावाचं प्रेम आहे। शेवटी लेकरावरचं प्रेम, गाव हे मायबापाच्या भूमिकेत असतं, ते कशी कमी करणार। यात्रा आहे, यात्रेच्या निमित्तानं बाहेर गावी गेलेले गावातले सगळे बांधव आज इथं दर्शनासाठी येत असते, तसं मी पण दर्शनासाठी आलो। तुम्ही आतापर्यंत 13 तारखेची जी मागणी होती सरकार त्यांना मुदत दिलेली आहे आणि या काळामध्ये तुम्हाला का आतापर्यंत सरकारकडून कोणी संपर्क साधलेला आहे? नाही, सरकारकडून साधला नाही, आवश्यकता पण नाही। मराठ्यात तेवढी धमक आहे की आरक्षण मिळवण्याची इतकी क्षमता आणि इतकी ताकद आणि रग मराठ्यांमध्ये आहे। आंदोलनाचे पूर्ण नियम पाळतात, नेहमी तुम्ही चर्चेसाठी तयारच असतात, त्यामुळे हा प्रश्न होता की तुम्ही चर्चेसाठी आता सरकारने तुमच्याकडे यावं का? पुन्हा शेवटची संधी तुम्ही दिलेली आहे, तुम्ही वारंवार म्हणतायत की आम्हाला राजकारणात यायचं नाही, त्यामुळे सरकारला पुन्हा एकदा काय बोलणार? नाही, मी जाणारच नाहीये ना राजकारणात, पण समाजाला दिल्याशिवाय मी नाही थांबू शकत, थांबणार पण नाही। प्रकाश आंबेडकरांची पुन्हा एकदा रॅली निघणार आहे, ओबीसी आरक्षण बचाव रॅली, त्याला कसं बघतात? नाही, आता प्रत्येकाचा कसा आहे, अधिकार आहे लोकशाहीच्या प्रमाणात, जो तो करतोय, त्याला काय कोणी नाराज असण्याचं कारण नाही। आपण पाहिलं तर हे होते मनोज जरांगे पाटील आणि आता मनोज जरांगे पाटील हे त्यांच्या मूळ गावी बीड जिल्ह्यातल्या मातोरी या ठिकाणी दाखल झालेले आहे आणि त्यांचं जंगी स्वागत होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन अमोल सह मी सचिन जिरे, पुढारी न्यूज, मातोरी, बीड।